राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जय मायकी चिंता काय की रिझल्ट येणं चालू झालेलं आहे. फोन येतात. काल दिवसभर कोणाचाच उचलला नाही, कारण थोडं कडी पाताळ होती. आज फोन करू शकता. आजची जी घटना आहे ही सांगण्यापूर्वी डिस्क्लेमर देणं गरजेचं आहे. सदर घटना ही पूर्णपणे काल्पनिक असून ती फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी बनवलेली आहे. त्याच्यामधले कुठल्याही प्रकारचं सत्य नाही आणि तसा सत्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. भयकथा सांगत असताना नुसतं आभाळात गोळ्या मारल्या मी बऱ्याच दिवसांनी सांगत नाही. आता कारण म्हणजे त्याचं खोड मूळ पुरावा ह्या सर्व गोष्टी असेल तरच चुंबडी सकट डोकं द्यायचं, बिगर चुंबडीचं द्यायचं नाही. योगायोगाने आपल्या सबस्क्रायबरनी घरी येऊन भेट घेऊन ही मला सांगितलं. एक पेपर आणला होता, पेपर दिला, झालेली घटना सांगितली. नंतर काय घडले ते सांगितलं, काय आत्ता घडतंय तेही सांगितलं. काय तुमचा विषय तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो नेमकं काय झालं. बऱ्याच लोकांचा अतृप्त आत्मा, भूतयोनी, भूतावर विश्वास नसतो. पण दुर्दैवाने हे खरं आहे की भूतयोनी असते आणि अतृप्त आत्मे त्यांचं एक वेगळं जग असतं, वेगळं अस्तित्व असतं आणि त्यांच्या जगात अनावश्यक लुडबुड केल्यास गौरव तिवारीसारखं ते ठार पण करू शकतात. असा विषय. पुणे जिल्ह्यातलीच घटना आहे. मोठं शहर नाही म्हणता येतं, पण तालुक्यासारखं ठिकाण. त्या ठिकाणी महामार्ग पण जातो. काही विशिष्ट पदार्थ तिथले फेमस आहेत सगळीकडं आणि नदी पात्र आहे. 12 महिने त्या नदीला पाणी असतं. त्यातलं गाव आहे मेहरवाडी. ह्या गावामध्ये एक बागायतदार आहे, त्याची स्वतःची 87 एकर जमीन आहे. सोपे नाही. आणि पाणी किती पैसा एकरा सगळा खर्च जाऊन 50,000 रुपये जरी राहिले तरी त्याचं उत्पन्न 30-40 लाखाच्या आसपास जाते वार्षिक. अशा प्रकारे ही जी व्यक्ती, आता नाव बदलावं लागतं ध्यानात ठेवा, घटना टोटल सत्य आहे. विनय कुरुंदकर, वय वर्ष 45. गडगंज संपत्ती देवाने दिली. बायको दिली संसारिक, मुलं दिली सोन्यासारखी गोंडस. वडील वारलं होतं, आई होती. आणि हे दिल्यानंतर तेवढा पैसा बेसा, तुम्हाला खरं सांगतो, स्वतःच्या घरात असलेली बायको आणि स्वतःच्या अकाउंटला असलेली रक्कम, ह्या दोन्ही गोष्टी आत्ताच्या काळात अशा की हे सांभाळायला ही वाघाचं लागतं बरं का हृदय. त्या ज्याच्याकडं पैसा आहे, ज्याच्याकडं स्त्री आहे, त्याला ती कळली पाहिजे. तिचं मन कळलं पाहिजे, तिचा आत्मा कळला पाहिजे, तिचं शरीराची भाषा कळली पाहिजे. बऱ्याच जणांना कळत नाही. ज्याच्याकडं माल आहे त्याचा ताल तर असतोच, पण ती भूतावळ जी म्हणतात, ही भूत वेगळी, ही भूत जिवंत होतं. ही साईटनी बरोबर त्याला हाजा ती लोण्याची वाटी घेऊनच तयार. हाजा करता का खर्च? मग भाऊ, काका, आप्पा, दादा काही नावं ठेवायचे. बरं आहे का, चाललंय काही नाही की आम्हाला एक दिवस कुठतरी फिरायला अमकं तमकं, थोडं होऊन जाऊन द्या, चुटका असं म्हणून दारूचं व्यसन ह्या व्यक्तीला लागलं. विनय कुरुंदकर, वय वर्ष 45. गडगंज संपत्ती असली ना, ती व्यक्ती असली काय नसली काय, देण्यात ठेवा, फरक पडत नाही कुटुंबाला. का? 2 एकर फुकली तर 80 लाख रुपये येतात. म्हणजे पैशाचा प्रश्न सॉल्व्ह होतोय. फक्त व्यक्ती जाती हा प्रॉब्लेम. गरिबांनी क्राईम का करू नये, किंवा गरिबांनी क्राईम केल्यानंतर त्याचा अख्खं प्रपंच उघडा होतं. कमावतात जातो तुरुंगात, मग काय करायचं? लय मॅटर. हा विनय कुरुंदकर प्यायला लागला. पेनारांच्या अनेक तारा आहेत, लक्षात घ्या. तुम्ही जर एखाद्या मयखान्यामध्ये जाऊन बसला, मयखाना कशाला म्हणतात माहिती आहे का? तर आपण म्हणतो बिअर बार. ह्या
एखाद्या स्त्रीशी भोग करण्यात जितक्या फॅन्टसी पुरुषाच्या असू शकतात किंवा स्त्रीच्या असू शकतात, तितक्या फॅन्टसी पेनरांच्या तुम्हाला बघायला मिळणार, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त. लक्षात घ्या. फार वेग मेंटॅलिटी माणूस म्हणजे माणसाचं कसं आहे तुम्हाला खरं सांगू का, चांगल्यासाठी त्याला एक वेळ कमी कळल, पण वाईट गोष्टी त्यांनी अनेक शोध लावल्यात. वाईट म्हणजे वाईटाला लय भरभराटे बा कलियुगात. इथं काय झालंय ह्याची फॅन्टसी सांगतो तुम्हाला. काय ओपन बसायचं, मोकळ्या हवेत बसायचं, गार बसायचं, रात्रीचं बसायचं. बारमध्ये बसला, त्यांची बेरबारची खुर्च्या टेबल असतात, असल्या कोप्या गुंफा असतात. ह्या गुंफांचं निरीक्षण केलं ना, महाराष्ट्राच्या कुठल्याही गुंफेत जातो तुम्ही, गुटखा खाऊन थकलेल्या वास, एखादं जास्त वाकलेलं असतं ती पुसून काढतात वेटर लोक, पाणी मारतात, पण त्याचा एक विचित्र प्रकारचा वास. तिथं बसलं की शेजारच्याचा काय संबंध नसतं, प्याराच्या काही नादाला लागावं नाही, देणार ठेवा. ती शेजाऱ्याचं हे मी खलास करीन, असं तसं बांधणं, तू यायला मायाला, हे चालू असतं. आडगी पिणारी आणि शांतता प्रिय पिणारी ह्यात फरक आहे. तुम्ही मुंबई पुण्यातल्या बारमध्ये जाऊन बसला का, तिथं पहिल्या तुम्हाला लोकेशन दिलं जातं. हुशार लोक हुशारच राहतात कायम. उगच नाही, हुशार लोकांनी म्हणजे बांधण्याला हुशार म्हणतात, बांधण्याने 5-6 हजार वर्ष राज्य केलंच ना तुमच्या, अजूनही चालू आहे, त्यात काय बदल नाही, वाद नाही. हिथं काय झालंय की बसला की कालवा बिलवा असतो. मी तुम्हाला साधारण सिटीमध्ये बसला तर सिटीमध्ये मंद प्रकाश, वेटर सुद्धा असं बघावं लागतो वेटरचे का म्हणून, अजिबात वाकवाक करीत नाही कोण, आवाज नाही काय. कारण दारू अल्कोहोल असं आहे की गेलं की अत्यंत स्पीडने रक्तात मिसळलं जातं, रक्त सगळीकडे फिरतं, ते मेंदूत जातं, मेंदूत गेलं की माणसाला हायसं वाटतं, बरं वाटतं, हायपर वाटतं थोडं 3 तासासाठी. तुमचे प्रॉब्लेम किती मोठा असेल, तुमचं कर्ज, तुमच्या चिंता, जे काय असेल ते, तुमची व्याधी, ह्या फक्त 2 तासासाठी तुमच्यापासून बाजूला होतात. फक्त 2 तास जातात. किती? 500ची नोट जाते. 2 तासांनी एकदा मुतून आला की त्या परत सगळ्या डोक्यात. त्याच्यामुळं टेन्शन आहे म्हणून दारू पिणाराचा काहीच त्याला काय हे नाही. टेन्शन आहे म्हणून पिणारी मूर्ख माणसं असते जनात, त्यात मजा नाही. कारण पेन प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. हा जो विनय कुरुंदकर आहे, हा त्या ठिकाणी न बसता मोकळी जागा 7-8 लाख जर गडी बसला, अशी संध्याकाळची वाऱ्याची झुळूक भारी यायची. सगळा मैदानी प्रदेश कुठला, हायवे बार हाय 1-1.5 किलोमीटर, पण आतमध्ये थोडं नदीचं पात्र पाहिजे, त्या पटांगणावर हिरवळी बसायची. आणि ती कसं असतं, प्रत्येकाचं एक लवाजमा लागतो. एखादा CA चार्टर अकाउंट जर कंपनीचं दप्तर तपासायला गेला, लॅपटॉप बरोबर असतो, ते सगळे ते पेपर फायली बिली असते त्याकडे सगळं बघतो. तसं दारुड्यांच्या दुनियेत सुद्धा, पेनारांच्या दुनियेत सुद्धा दप्तर बरोबर लागतं, बरंच काही लागतं. सगळ्यात आधी कुणीही चकना खरेदी करत नाही. आधी सगळ्यात आधी खरेदी करावी लागती महामाया, म्हणजे दारू. जेवढा स्टॅमिना आहे त्यात पण लय प्रकार आहेत. 90नी काहीच होत नाही. आखी 180, 101 क्वार्टरने जरा हात तार येते, मग अजून 90 द्या, अजून 90. कॅपॅसिटी 2ची असू शकते ना. तू किती घेणार? मी 1 घेतो. 3 क्वार्टर झाले का, खांब्याच द्या ना, एखादी असावा येळं काळला, 4 क्वार्टरचा खांब्या, 750 ml, त्यांना सगळं माहिती. मग तिथून तो खांब्या घ्यायचा. खांब्या घेतल्या की चना फुटाणा तर ते त्याचे मित्रच आहेत, राहू कितो सारखे चना फुटाणा. पण जुन्या जाणकार नजरेतून किंवा दारूची टेक्निक तुम्हाला खरं सांगतो काय विशेष आहे. दारू जे पेते आहे त्यांच्यासाठी दारू बरोबर कधीही कुठल्याही प्रकारचा तेला तळलेला पदार्थ खायचा नाही. इतका डॅमेज करतो शरीराला तुम्हाला सांगतो. दारू प्यावी पाण्यात आणि चकना हवा चना, अशी जुनी म्हणे, त्यांना ठेवा. दारू बरोबर सगळ्यात जर चांगलं काय असेल शरीराला चकना म्हणून, तुमची काकडी, टमाटा चिरलेला, ह्यात कुठं तेल नाही, ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर चना पाहिजे,
तेलकट काहीच नाही, शेंगदाणा सुद्धा नाही, शेंगदाणा सुद्धा. मुळात ही दारू ही आपल्या देशाची, आपलं जे वातावरण आहे ना ह्याच्यात ती सूट होणारी वस्तूच नाहीये. हा कार्यक्रम इंग्रजांनी राबवलाय सगळा. ही परदेशी थंड बर्फ शरीर जास्त उबदार ठेवण्यासाठी तिथं ती पिली जाते. लहान मुलापासून सगळ्यांच्या पर्यंत अल्कोहोल घेतलं जातं, वाईन घेतली जाते द्राक्षाची. आता शरीर उबदार, कारण ते टेम्परेचर डाऊन आहे मायनस तेवढं, त्याला जगण्यासाठी तिची गरज आहे. इथं आता 45 डिग्री टेम्परेचर, तरी महाराज कचकाटून बस, ए तू यायला आणि मायला आणि खलास करीन चालूच आहे. ह्याच्यामुळं तुमच्या 5-6 हजार वर्ष राज्य करायला सोपं जातं. बिगर राखल्याचे भरपूर आहे तिथं. चलू द्या, जाऊ द्या, असं चालायचं. आता ह्या माणसाने विनय करून करणे, त्या जागेवर ते न्यायचा. आणि पेताळाचे मित्र लय असतात, लक्षात घ्या. मित्र 2-3 पाण्याच्या बाटल्या बिस्लरीच्या, 1 खांब्या, 2-3 गलास दे, 2-4 प्रकारचा चाकणा दे, कार्यक्रम ओके. शेवट कधी कधी सिगरेट असते काहींची, काय असतं ती मध्ये आधी लागेल, तुम्हाला कळायचं नाही. वेगवेगळे वयोगटाचे मित्र असतात, दारुड्याला मैत्रीतही नाही. 70 वर्षाचं म्हातारं 18 वर्षाच्या पोराबरोबर दारू प्यायला बसतं. हा, असं बी असतं. त्यात वयाचं डिफेंड नाही काय. फक्त दारू पिताना त्याची रंगत चर्चा झाली पाहिजे, बोलता आलं पाहिजे. पुढचा असा पाहिजे की हा जो बोलून ना तो म्हणला ना, आईला स्कॉर्पिओ फिरतो आता कमी दिसते रस्त्यावर, जरा गाडी जरा बदलायला पाहिजे. फक्त पुढचा म्हणणारा पाहिजे फॉर्च्युनर, नाथफळा, हा फॉर्च्युनर घे तुम्ही, फॉर्च्युनर. आपला वाळूच धंदा ही ती, ए फॉर्च्युनर कॅन्सल. ती काळी गाडी कुठे आहे आता, 6 चावरे जास्त फक्त ती, हा ती घ्या. महिंद्राची थार, थार, हा थार घ्या आणि थरथर होऊ द्या खाली. हा होतच बऱ्याच जणांचं. पण 2 नंबरचा पैसा असतो, मोकार साज असतो, माज असतो, त्यामुळे चालतात लोक, चालायचं. आता बुलेटची विक्री काय कमी होणार आहे का? पेट्रोल 150 लिटर झालं तरी. असं आहे. मी तुम्हाला 6 महिन्यापासून सांगत होतो, लक्षात घ्या. मला बोलू द्या आता, काय मला लय माझ्या की पुढचा येणारा काळ भयंकर असणार आहे. इतकी बेकार अशा प्रकारची महागाईची लाट येणार आहे, तुम्हाला सांगतो. तुम्ही जे अन्न पदार्थ खाता, बाकीचं मुर्द्या होते दारू फिरू, ते सुद्धा त्याच्या किमती वाढणार आहे. डिझेल वाढलं, ट्रान्सपोर्ट वाढतं, सगळं वाढतं. आणि ह्या देशात ही एक सुरुवात होणार आहे एका नव्या क्रांतीची, की ज्याला बोकाटी बसवलं, चहा पिऊन झाल्या ज्याच्याकडे चहाचा कप द्यावा, त्याच्याकडं आखच देशात देऊन टाकला बा, तो काय होतं? बेकार काम आहे, जाऊन द्या, मोर द्या, मला जगून द्या दारू. हिथं काय झालं ही बय कथा सांगताना ह्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगणं गरजेचं होतं, म्हणून सांगितलं. ह्या विनय करून करणे, तिची 20 वर्षीय एक मुलगा होता आणि त्याचं नाव आहे रवींद्र शिंदे, वय वर्ष 20, पेताळ. थोडं सनकी, थोडं सायकोन. ह्यो काय कधी कधी संपत्ती ज्याला असते ना ते थोडा दूरीत चलतो बघा. आणि मी गेलो तर बाबा माझं शेती आहे, वाडी आहे, सगळी नको बा. एक वजन असतं, वेट म्हणतात त्याला, मेंटली वेटचं सांगतो मी तुम्हाला. पण ज्याच्यात गमावण्यासारखं काहीच नाही, त्या माणसाला सगळ्यात जास्त गाभरा देण्यात ठेवला लाईफमध्ये. ज्याच्याकडे काहीच नाही, कपडे सुद्धा चांगले नाहीत, संपत्ती नाही, काय नाही का, त्याच्या जर नादाला लागलं, त्याचं जर कार्यक्रम त्याचं जर सराकलं, त्यांनी चौकात जरी तुम्हाला तोडलं तर त्याचं काय जात नाही. हा, ज्याच्याकडे काही नाही त्याला हमेशा भिवून राहा, ध्यानात ठेवा, किंवा अलिप्त राहा. शिव काहीच नसल्यापैकी एक आहे रवींद्र शिंदे, 20 वर्षीय. कधी मध्ये बसायचे पार्टीला, पण तो गरम डोक्याचा पोरगा होता. ते बसले प्यायला बसल्याच्या नंतर, घटना 2024ची, 24-25 2025ची 7-8 8:30 वाजले असते साधारण, अंधार पडलेला चांगला. मग गालासमागं गाला, गोठामागं गोठ सुरुवात झाली. प्यायला बसणारा नीती नियम शाजूकपणा हा फक्त त्याचा 20 मिनिटे असतो. 20 मिनिटे. 20 मिनिटानंतर जेव्हा अक्काबाई जाती डोक्यात, तेव्हा ते इज्जत साईडला भीती वाटते बा, कुठून काय सापीन काही काय नाही डोक्यात. ती वेगळ्या हवेत जातो, वेगळ्या दुनियेत जातो. सगळ्यात महत्त्व म्हणजे माणसाचं तोंड मार खातं. तो काय बोलीन ती सांगता येत नाही. अत्यंत मरायला लागलेला जे असा मार्कात हारोडे, तुम्हाला सांगतो बरंच असं रोबो आणि चालणारी असतात बघा, बारीक मानगोट, गालफाडं सुजलेली अशी असतात, दिसतात बऱ्याच जणांना. ती टँगो पंटर तुमचे हातभट्टीवाली ही, ते ती शिवी दिली त्यांनी, काही केले, तुम्ही तुमचं असं शिवी
चुकूनही यांना एखादा फाटका मारू नका. हे इतके वीक झालेले असतात, एका ठोक्यात ते मरू शकतात, ध्यानात ठेवा. मग काय तर मला माहिती आहे, खैराची खुटी घेऊन तयारच गेली तुमची 1 एकर 2 एकर. हा, गेला आतमध्ये खुनात आहे. तो का केला आणि काय केलं, त्यांनी शिवी दिली ना किंवा काहीतरी म्हणलं ना, माणसात अजिबात तुमचा अपमान काही सगळ्या जगाला माहिती दारुडे ना रामकृष्ण त्याकडे बघायचंच नाही ना, आपलं निघून जायचं. 1 नाही 2 दारुड्याच्या नादाला लागू नका, कारण ती मरायच्या स्टेजमध्ये असतं. निमित्त तुम्ही होऊ नका. ह्या दोघांनी पेली शेत झालं तर ह्याची फॅन्टसीच होती ती. हा प्यायल्यानंतर एखाद्याची लायकी काढायचा, ती वेगळ्या हवीत जायचा विनय करून. अरे कुत्रे हो, गलाच भर माझ्या मोठा उद्योग आता तुम्ही. मग आता तूच बोलवला, तुलाच पाहिजे पार्टनर. कशाला डोसायला कोणतं एकटं कसा प्यावं, फॅन्टसीच एकटं नाही पित ती, कोणतं लागत त्यालाच परत उरफाटा आईला. मग ते पुढचं सरकलं त्याची शिवाय द्यायच्या नाही भाऊ, तुला मी येतोय ना, मी तुला म्हणलं होतं का चल मला पास, म्हणलं होतं का तूच म्हणला कुणाजवळ चल म्हणून आलोय. मला पण इज्जत आहे म्हणला, माझ्याकडे भरे काही नसून ते, तुला नव्हत्या बागर ना तुझ्या घरी. लय भारी लय भारी लय भारी लय भारी, तू तुझ्या घरी, मला काही घेणं. हे वाढलं ना लय बेकानं. मला आडवा बोलतो का, माझ्या वावराच्या उसात मला टिकाऊ खोरं असतं बारी द्यायला, त्या खोऱ्या की तुझी किंमत नाही. ते येईल तिथं आज माहीत लागलं. भाऊ म्हणलंय बघ, मराठी साहेब लायकी काढायची नाही बरं का, नाही तर आपलं पण जोडायचं नाही. हा, तू मला बोललं मी तुला बोलावलं नाही. ही वादावादी अशी वाढली. बारमध्ये जर हा विषय झाला असता तर कमीत कमी मालक हे जे असतात का, हे येऊन मिटवतात, कारण त्यांना माहिती आहे की आपल्या इथं क्राईम घडला नाही पाहिजे. बरीच जण अशी बारमध्ये ही होत्यात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बारचं एक वैशिष्ट्य सांगतो, पेनारानं लक्षात ठेवा. जो धंदा टाकतो त्याला धंद्याच्या सगळे बार काही माहीत असतात. फक्त ते इज्जतसाठी कस्टमर आहे बाबा, नको त्रास म्हणून आधी प्रत्येक बारवाला ती वेटर असतात, मालक असतो काउंटरला, तो मालक समजू तर ओ जाऊन द्या मिटवायचं ठीक आहे, ओके बिल पेड करा, ओ जाऊ द्या त्याला गाडीपर्यंत न्या, कारण धंदा आहे देऊ, त्याची गरज आहे प्रत्येक बारवाल्याला सांगतो. पण तुम्ही बारवाल्यात शिवाय दिली, त्याला काय केलं नाही, त्याचं ह्यांचं हाती झालं, गलास फोडलं, बाटली फोडली, खलास करीन, आय एम डॉन, आय एम झॅटमॅन. ह्या झॅटमॅनला ही बारवाली इतकी खतरनाक सरळ करतात तुम्हाला सांगतो. बऱ्याच ठिकाणी सगळं माहिती आहे. अशी कचकावती याच्या घरी ट्रॅक्टर येण, ऊस येण, गोराळेन, दुनियादारी काय नाही काय नाही काय नाही. तिकडे घरी बाहेर काय नाही, दादा फिदा काय नाही. इकडं दादाचा फोदा उदास करायची ताकद ह्या बारवाल्यांच्यात असते. याचं अति झालं त्यामुळे लिमिट क्रॉस करू नका. एक तर डोसायची, परत तसं नाही झालं अति केलं का शेजारसंग भांडणं हे ते, ही कचकावत्यात ठणकावत्यात. आधी प्रत्येक बारवाल्यांचं पोलीस स्टेशनची तिथलं चांगलं संबंध असतं. आतून आतलं जग तुम्हाला सांगतो. बरे कसे असले पण असतात, ते फक्त पोलीसवाले सांगतात. येडी अवलाद जरी खेळायला तर फक्त फोन करा. मग येडी अवलाद अशी गावली ना, एकच कावत्यात, मग पोलिसात ताब्यात देतात. लागलं पुढे काय डोक्याला ताण करीचा. त्याच्यामुळे ह्या क्षेत्रात पडायचं नाही. ह्या दोघांची, ह्या रवींद्र शिंदे आणि विनय कुरुंदकरची भांडणं मारामारी अशा स्टेजपर्यंत गेली की त्याचं जे परिणाम आहे तो फार भयंकर झाला. शिवीगाळ अशा प्रकारात गेली की बा थोडा हात उचली झाली असेल. यांनी त्याला पैसा 90 एकरावाला ठोका टाकू शकतो, यांनी ठोका टाकला की तिथं उठलं, फल पडलं, लगेच पडलं खाली. साईडला इकडे तिकडे बघितलं, 10-15 किलोचा दगड आला माग अशा त्या डोक्यात टाकला. म्हणला याची दारू गेली, 90 एकर गेली, बायकापोर गेली, सगळंच गेलं. लागलं तडफाड करायला. शरीर आहे ती तडफाड करून 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 तिथं ते ही जी पोझिशन आहे, 2 टांगड्या पसरलेल्या, एक हात असा आणि एक हात असा पडलेला, अशा पोझिशनमध्ये खालास गडी पडला की ह्यो पंटर, रोटी पंटर निघून गेला. गाडी बिडी तिथं त्याची चलत चलत गेला निघून. रोटी पंटरला वाटलं आपण मारणावर बसलोय, इथं कुठं काय आहे का, CCTV आहे का, काय काय कोणाला काय कळणार नाही, चला आपलं घरी. गेला निघून रोटी पंटर रवींद्र शिंदे. दुसऱ्या दिवशी पोलीस आलं, घटना कळल्या. एवढा मोठा माणूस गेला म्हणलं, श्रीमंत थोडी चर्चा होतीच. त्यांनी बॉडी घेतली, PM केलं,
त्याच्यानंतर त्या जी मोबाईल आहे त्याच्या शेवटचा कॉल कोणाला काय रोटी पटराचा कॉल घालून त्यांच्या डोक्यात येत नाही गोष्टी. गावला कॉल, बरं ठीक आहे, उचलला, त्याला अटक केला. आजच्या तारखेला आता ह्या घटनेला जवळजवळ 8-9 महिने झाले आहेत. आजच्या तारखेला रोटी राहते ते काय सुटू शकत नाही, का माल नाही सुटायला लागतं माल. लक्षात घ्या, सिस्टीम अशीच असतं. माल येतो तले नाही तो आती. हां, म्हणजे त्याचं कसंही असो पण तो आती. आता आजच्या तारखेला गेले 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून काय झालं विषय, की ज्या ठिकाणी ती जागा अशी आहे की हायवेपासून असा रस्ता येतो आतमध्ये 1/2 किलोमीटर आतमध्ये नदी पात्र असा हिरवगार झाडी, दिवसात याला रातचं त्या ठिकाणी अनेक बिस्लरीच्या बाटल्या, मोकळी दारूचं ही असं पडलेलं गल्लास, चकना खायला, नंतर मुग्या येतात, पक्षी येतात, हे चालू आहे तिथं. असं तिथं काही त्या गावातले बाहेर गावचा लांबचा माणूस येत नाही तिथं, का त्याच्या गावाला कुठं जागा सेफ आहे, आपण बाबा भारी एन्जॉय पिऊ शकतो, त्या गावातल्या लोकांना माहीत असतं. त्या ठिकाणी 2 जण प्यायला आले परत त्याच जागेवर. नुसते प्यायला नाही आले तर ते म्हणले आपण चिकन पण शिजवू इथं, चिकन पार्टी. तेलाचा डबा मिळतो का, तेला डबा तो एकदा असा उभा कापला, त्याचा 4 कोणी पत्रा तयार केला. हा पत्रा पार्टीसाठी अत्यंत गरजेचा असतो, ज्याला माहीत नाही त्याला सांगतो. पत्रा ठेवला, हां, डिझेलचा स्टोव आता तो खाली ठेवला, नाही तर लाकडावर विचलतं. 3 दगड नुसता पत्रा मारला की जाळी जात नाही भाऊ. अशी कसं मस्त दुफत आहे. वर ठेवायचं चिकन, काय काय तुमचं चिकन मसाला अमकं शिजवायचं. इकडे प्यायची, चकना आणतच नाहीत, उगं 10 रुपयाचा फुटाने घ्यायच्यात फक्त स्टार्ट करण्यापुरतं. हां, ही शिजलं की तिकडे प्यायची, तिकडं फुरका मारायचा, नुसतं पिवळं. असं असतं पार्टी. भांगाट पुंगाट व्हायची, तरीच मुदत नाही, पण बळत अशी लडखडत उठत्यात, चुंगी बाहेर करून मुतत्यात, चैन काही लावतच नाही, तशीच येऊन परत बसत्यात. ही पार्टीचा कार्यक्रम वेगळा आहे. तरुणाई बिरुणाई सगळी याच्यात. ती 2 जण तर आली बुवा अजून, सॉरी 2 नाही 3-4 जण आली, चिकन घेऊन आली, शिजवलं. विषय असा आहे की त्या जो तिथं खून झाला होता विनय कुरुंदकर, त्याचा जो अतृप्त आत्मा त्या जागेत भटकत होता. इट इज अ रिअल. एक जणाला तर त्यांनी पाछाडला, आपण त्याला म्हणतो परकाया प्रवेश. ही बरंच पुरातन शास्त्र आहे, तुम्हाला सांगतो, नेमकं लोकांना डिप्पल माहीत नसतं. एक आत्मा तुमच्या आतमध्ये समावित होऊ शकतो. तो आल्यानंतर पहिले त्याचे सिम्पटम्स, त्याची हे सांगतो, लक्षणं. तुमचं तोंड, आता चेहऱ्याची हावभाव, रोजची बोलण्याची स्टाईल असते माणसाची. बोलण्यात ओठ वेगवेगळ्या प्रकारे हलू शकतात. हां, म्हणजे सरळ बोलणं, वेगळं बोलणं, ओठाची हालचाल, लिप रिडिंग म्हणतात त्याला. तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो, छोटीशी गोष्ट, की बुवा चित्रा वाघ आहेत आपल्या राजकीय नेत्या, ते बोलल्यानंतर ते सरळ पट्टीत बोलतात. लिप रिडिंग त्यांचं सरळ पट्टीत बोलतात. कुठल्याही प्रकारे ओठ वाकडे, म्हणजे शब्द उच्चार येतो पण वाकडे तिकडे होत नव्हता, सरळ बोलतात. बरोबर विरुद्ध सुप्रियाताई सुळे, ही लिप रिडिंगमध्ये तिरक्या ओठाने बोलतात. कळलं? कधी बघा त्यांचं स्पीच ऐकताना त्यांची ओठांची हालचाल कशी होती. हे पण एक शास्त्र आहे तुम्हाला, म्हणजे त्याचं ते अंगभूत लहानपणापासूनच एक सवय असते. ह्याला असा जाफाटला त्यातल्या एका जोडीदाराला, की ती खाता खातानी शेवट ती चिकन खायचं असेल त्या आत्म्याला किंवा काय, त्याला जाप फाटल्यानंतर राहिलेलं त्यांनी ओतून घेतलं. निस वाढायचं, रशिकाना वाडा. त्यांनी भात शिजवला, भात बी खाल्ला, सगळा त्याच्यात टाकला, आणि 2 बोटं 4 बोटं काय विषय नाही, ती मुठीने धरायला लागलं मागून. आणि त्याची जी हे व्हिडिओ मी पाहिले स्वतः, ध्यानात ठेवा. त्यांना म्हणलं द्या माझ्याकडं. त्या माणसाने ज्याने आपल्या सबस्क्रायबर त्यांनी काय मला अजून दिलं नाहीत. ते असं ते ताटात असं करायचं, असं करायचं, असं खायचं, आणि डोळं असं गारण वेगळंच बघा, असं करायचं, असं करायचं. तर पापली बी लावाना. पोरांना वाटलं ही सुरुवातीला पेलेवले मजा करते काय नाही, पण जेव्हा ही 3-3, 4-4 जणांना ऐकाना ताकतील, हां ऐकानाच ती ताकतील, त्यांच्या डोक्यात म्हणले काहीतरी फाटलं व्हायला. घरी नेलं, येड्यावानी करायचं, दडखा मारायचं, गडाबडा लोळायचं, बेकार काम आहे. आता हे असं म्हणल्यावर काय करावं, जम झाली ती सगळी.
महाराष्ट्रात अशा काही शक्ती आहेत की त्या ठिकाणी बुथाचं पूर्णपणे कार्यक्रम केला जातो. ध्यानात ठेवा. ही दत्ताच्या नावाखाली जगणारी आम्हीच दत्तगुरू आहेत आपले, वेगवेगळी मंदिरं ही लोकांना फसवणूक करणारी, लोकांना अशी बाबा बुवांच्या दुनियेत ह्या बरीच लोक आहेत. पण काही स्थळं अशी आहेत की त्या ठिकाणी रिअल दत्ताचा वास आहे आणि त्या ठिकाणी ती मुक्त, त्याला त्या शहरातून बाहेर काढलं जातं. नंबर 1ला आहे गाणगापूर. ध्यानात ठेवा. आता ते तिकडं पडतं, पण गाणगापूर आहे. सावंतवाडीचं असं दत्ताचं ठाणं. आयुष्यात एकदा येऊन का ना, पण पिठापुरम नावाच्या ठिकाणी तुम्ही जा. दत्ताचा अवतार झालं. काय जागा आहे, काय कशी माणसं आहेत, तुम्हाला असं वाटेल की अशी दुनिया असावी सगळं. खरं म्हणजे इथं राहावं. तुम्ही निश्चित 2 तासासाठी गेला असता, तुम्ही 1 दिवस राहिल्याशिवाय तिथून हलणार नाही. पिठापुरम 1 नंबर. तो योग मला एकदा आलता, पण माझी परत आता इच्छा आहे पिठापुरम मध्ये जाऊन परत 1 दिवस राहायचं. असा विषय तर काढलं जातं. नंबर 2 आपले संत बाळूमामांच्या तिथं खांब सुद्धा आहे एक. त्या खांबाला भूत प्रेत ही सगळं चिकटवलं की ते निघून जातं. मग आता एक नवीन फॅशन निघालेली आहे बघा, गावोगावी बाळूमामाची मंदिरं बांधायची. त्याबद्दलच नाही, श्रद्धा पाहिजेच. अंध नाही पाहिजे, श्रद्धा पाहिजे. तिथं मंदिर बांधलं होतं. तिथं त्यांचा भक्त होता, पुजारी होता. एक गुंगडी बाळूमाच्या नावाने त्यांची खांद्या होती. पण तो पुजारी चांगला असला पाहिजे, भ्रष्टाचार करणार नसला पाहिजे. बाळूमाचा आशीर्वाद तर तिथं असतोच. आणि बाळूमाची एक पद्धत होती, बाळूमामा बोलताना शिव्या द्यायची. अशा गाणी शिव्या न देत, पण असं का रे, म्हणजे ते आता शिव्या देता येत नाही, आता काय सांगू, तुतमारीच्या असं असं असतं ते. त्याच्यातून आशीर्वाद मिळायचा लोकांना. ध्यानात ठेवा. कारण ती देवावतारी लोक, म्हणजे पुरुष संत महात्मे असा विषय. त्यांच्या मंदिरात नेलं बुवा याला, बाळूमामाच्या नवीन बांधलेलं मंदिर होतं. नेलं की ते म्हणले जरा बोथाचं जापाट्यासारखं दिसतंय, ती गाडबाला लोळायचं नुसतं. मग ती भंडारा घेतला. आदमापूर खेटी असतीच त्यांची महाराजांनी. बाळूमामाच्या नावाने फक्त फोकला, त्याचा लाईव्ह व्हिडिओ मला दाखवला. तिची लोळ होतं ना, फोकला किती धाडून कोणी गाठ घेऊनच खाली पडलं बा. ध्यानात ठेवा. ती निघालं. हा जे विनय कुरुंदकर आहे ना, ही व्यक्ती तर तिथून निघालं. आज तुम्ही जे व्हिडिओ ऐकताय त्या वेळेपर्यंत त्या मृतात्म्याला शांती मिळालेली नाही, मुक्ती मिळाली नाही. एक तर ते दुसऱ्या योनीमध्ये जन्माला जावा. एवढ्या लाखो योनी आहेत, त्यातून एक मनुष्य योनी आहे. त्याच्यात असं झाल्यानंतर जावा, त्याकरता आपण दशक्रियाविधी करतो, ती गेलं नाही. त्यांना त्या आत्म्याला चिरशांती किंवा मुक्ती मिळायची अत्यंत आवश्यकता आहे. मग ते मी त्यांना सांगितलं, बाबा मी बी एक चक्कर मारतो, बघू आपण काय विषय. त्यानंतर 3 जणांना अजून त्या व्यक्तीने झपाटलं. त्याच्या स्वतःच्या घरच्यांना सकाळच्या बारी 5-6 वाजता झाडत असताना त्यांची प्रतिकृती पांढरट अशी 2-3 वेळा दिसलेली. घराच्या आत प्रवेश नाही, पटांगणाच्या आत येत नाही, पण लांब दिसतात. आपलं ते त्यांच्या पत्नीला स्वतः दिसलेले आहेत. अशी परिस्थिती आत्ता आहे. त्याला कोणाला त्रास देत नाही, काय नाही. पण त्या व्यक्तीला मुक्ती मिळण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि ह्याच्यापेक्षा आता वेगळं अजून तुम्हाला काय सांगावं. त्याच्यामुळं आपल्याला तेवढी ताकद नाही किंवा आध्यात्मिक पॉवर नाही आपल्याकडे की आपण ते काम करू शकतो. त्यासाठी डीप नॉलेज लागतं. असा विषय. नेमका काय विषय काय एकदा जाऊन बघणं. उन्हाचा कारवे मारणार झाला आहे. एक तर ती बघला नको आले तर हाय टेम्परेचरने असं फार अवसानच गेल्यासारखं झालं तुम्हाला त्या उष्णतेत दिवसभर थांबून. असा विषय. बघू काय होते भविष्यात. पण ही कथा, ही सत्य कथा तुमच्यापर्यंत सांगणं मला गरजेचं वाटलं. अशाच प्रकारची जर अजून कथा सापडली तुमच्यापर्यंत 100% मामा पोचवेल. रामकृष्ण हरी माऊली.